हेलो फ्रेंड्स, वेलकम। आज आपण इथे महाट्रान्सको एलडीसीचा नॉलेज ऑफ फायनान्स अँड अकाउंट ऑडिटिंगचा युनिट 8 सॉल्व करतोय, जो आहे अकाउंटिंग स्टँडर्ड्स। ठीक आहे, हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपल्याजवळ। हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की अकाउंटिंग स्टँडर्डचे मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स येतातच। ठीक आहे, तर याच्या आधी पण आपण युनिट 7 पर्यंत सॉल्व केले आहे, जे प्लेलिस्टमध्ये तुम्हाला पूर्ण व्हिडिओज मिळून जातील। ज्यांनी आतापर्यंत ते व्हिडिओज नाही बघितले आहेत त्यांनी ते व्हिडिओज बघून घ्या, मीन्स तुमचे आणखी जे कन्सेप्ट्स आहेत ते पूर्ण क्लिअर होतील। याच्यानंतर आपण ही सिरीज कंटिन्यू स्टार्ट ठेवणारच आहे, प्लस आपण MCQची एक दुसरी सिरीज स्टार्ट करणार आहे, ज्याच्यामध्ये आपण कॉस्ट अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, फायनान्स अकाउंटिंग, डायरेक्ट टॅक्सेस, इनडायरेक्ट टॅक्सेस याचे पण आपण डायरेक्ट MCQ सॉल्व करणार आहे। पण ही जे व्हिडिओ आपण बनवत आहे युनिट 8, जसं आपण सिरीज स्टार्ट केली आहे, ते इथे डिटेल नॉलेज ऑफ जे आहे अकाउंटिंगचं ते आपण कंटिन्यू स्टार्ट ठेवणारच आहे, प्लस एक्स्ट्राज आपण MCQ सॉल्व करणार आहे। तर आजच्या टॉपिकमध्ये बघा आपण काय शिकणार आहे। इथे इंडेक्स दिलेला आहे आपल्या टॉपिक्समध्ये। सगळ्यात पहिले डेफिनेशन्स बघू, मग इंट्रोडक्शन ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड, सेकंड पार्ट आहे आपला ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड, मग डेफिनेशन्स अँड लिमिटेशन ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड्स, मग प्रोसेस ऑफ फॉर्म्युलेशन ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड इन इंडिया, लिस्ट ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड इन इंडिया अँड कॉमन MCQज अँड लास्टमध्ये असाइनमेंट्स। ठीक आहे, या व्हिडिओला तुम्हाला पूर्ण बघायचा आहे, कारण की खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ राहणार आहे हा। आणि याच्यानंतरचा पण, कारण की अकाउंट स्टँडर्डवरचे मिनिमम क्वेश्चन्स आपल्याला एक्झाममध्ये विचारतातच। तर इथे आपण बघा की पॉईंट्स पण बघणार आहे, MCQज बघणार आहे 75 प्लस, आणि असाइनमेंटचे आन्सर तुम्हाला कमेंट सेक्शन्समध्ये द्यायचे। आणि असाइनमेंट आपण नेहमी हर एक व्हिडिओमध्ये करत आलो आहे, ज्याच्यामध्ये आन्सर आपण ट्रू आणि फॉल्समध्ये घेतोच। ठीक आहे, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्व व्हिडिओज कंटिन्यू मिळतील, प्लस जे आपण न्यू सिरीज स्टार्ट करणार आहे बाकी 6 सब्जेक्टची, त्याचे पण व्हिडिओज तुम्हाला डायरेक्टली मिळून जातील। आणि व्हिडिओला एक लाईक पण करून द्याल, मीन्स मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी पुन्हा असे काही व्हिडिओज बनवणार। जर तुम्ही लाईकच नाही करणार तर मला व्हिडिओ बनवण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही येणार, म्हणून व्हिडिओला एक लाईक करा, मीन्स जेणेकरून मला पण मोटिवेशन्स मिळणार की मी तुमच्यासाठी व्हिडिओज बनवू। तर बघा, आता सगळ्यात पहिले आपण स्टार्ट करूया इंट्रोडक्शन्स। तर अकाउंटिंग स्टँडर्ड बघा, अकाउंटिंग स्टँडर्ड डील विथ द इश्यू ऑफ, कशामध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड डील होतात, तर बघा 4 पॉईंट्स दिलेले आपल्याला। फर्स्ट आहे रिकग्नायझेशन ऑफ इव्हेंट्स अँड ट्रान्झॅक्शन, सेकंड म्हटलं आहे मेजरमेंट ऑफ ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट, नेक्स्ट म्हटलं आहे प्रेझेंटेशन ऑफ ट्रान्झॅक्शन इन इव्हेंट, अँड फोर्थ आहे डिस्क्लोजर रिक्वायरमेंट, मीन्स रिकग्नायझेशन, मेजरमेंट, प्रेझेंटेशन अँड डिस्क्लोजर। तर याच्या 4 कन्सेप्टवरच आपल्याला काय आहे अकाउंटिंग स्टँडर्ड नेहमी डील करते। ठीक आहे, तर बघा इथे फॉर्म्युलेशन्स दिलेले आहे। फॉर्म्युलेशन ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड टी काय फॉर्म्युलेशन्स होते की अकाउंटंट स्टँडर्ड कसा इश्यू आपल्याला जनरेट होतो, तर बघा सगळ्यात पहिले आयडेंटिफिकेशन ऑफ एरिया राहतात, देन कॉन्स्टिट्यूशन्स ऑफ स्टडी ग्रुप, then preparation of draft and its circulation, next as certain of view on different bodies on draft, then finalization of exposure draft, and then comment received on exposure draft, then modification of the draft and issue of IS। तर ही प्रोसिजर राहते एक अकाउंटिंग स्टँडर्ड जर आपल्याला बनवायची असेल तर या सर्व स्टेप्सनुसार आपल्याला काय करावं लागतात, फॉलो करावं लागतं। जर आपण सर्व स्टेप फॉलो केला तेव्हाच एक अकाउंटिंग स्टँडर्ड काय होतो, क्रिएट होतो। ठीक आहे, याला आपण डिटेल्समध्ये बघू समोर। तर जस्ट हा एक इंट्रोडक्शनचा पार्ट आहे, त्याच्यामुळे आपण याला इथे कव्हर केलेला आहे। ओके, तर बघा की पॉईंट दिलेला आहे। सगळ्यात पहिला 8.1चा पॉईंट आहे आपला इंट्रोडक्शन ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड, बरोबर आहे। तर इथे की पॉईंट्स कव्हर केलेले आहे बघा। काय म्हटलं, अकाउंटिंग ॲज अ लँग्वेज ऑफ बिझनेस, व्यवसायाची भाषा म्हणून लेखांकन आहे, बरोबर आहे। बघा काय म्हटलं आहे, अकाउंटिंग कम्युनिकेट द फायनान्शियल रिझल्ट टू स्टेक होल्डर थ्रू फायनान्शियल स्टेटमेंट, लेखांकन आर्थिक निकाल विविध हितधारकांपर्यंत आर्थिक निवेदनाद्वारे पोहोचवते, बरोबर आहे। आता नीड्स फॉर रेग्युलेशन्स काय, विनियमाची काय गरज आहे बघा। विदाउट प्रॉपर रेग्युलेशन फायनान्शियल स्टेटमेंट मेज बी मिसलीडिंग और शो डिस्टॉर्टेड पिक्चर ऑफ द बिझनेस, योग्य नियम नसल्यास आर्थिक निवेदन दिशाभूल करणारे व अपूर्ण चित्र दाखवू शकतात। ओके, नेक्स्ट थर्ड पॉईंट दिलेला आहे ते बघा, इम्पॉर्टन्स ऑफ स्टँडर्डायझेशन, मीन्स मानकीकरणाचे महत्त्व। बघा काय म्हटलं, स्टँडर्डायझेशन इंज्युर ट्रान्सपरन्सी, कन्सिस्टन्सी, कंपॅरेटिबिलिटी, ॲडिक्वेन्सी अँड रिलायबिलिटी इन फायनान्शियल रिपोर्टिंग। मानकीकरणामुळे लेखांकन अहवालात पारदर्शकता, सुसंगतता, तुलनात्मकता, पर्याप्तता आणि विश्वासार्हता सुनिश्चित
होते. बरोबर आहे. आता रोल ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड काय बघा, लेखक मानकाची भूमिका काय आहे. AS provide a standard framework and accounting policies for transaction and event. लेखांकन मानके व्यवहार व घटनांशी एक संघ चौकट आणि धोरणे पुरवतात. बरोबर आहे. आता इश्युएन्स ऑफ द अकाउंटिंग स्टँडर्ड AS कुणी जारी करते बघा, इश्यू कोण करते. दीज आर इश्यूड बाय एक्सपर्ट अकाउंटिंग बॉडीज, गव्हर्नमेंट और रेग्युलेटरी ऑथॉरिटीज. तज्ञ लेखपाल संध्या, सरकार किंवा नियामक संस्था लेखांकन मानके जारी करतात. आता 6 पॉइंट आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड. लेखांकन माननाचा उद्देश काय आहे बघा. प्रमोट टाइमली अँड युजफुल फायनान्शियल इन्फॉर्मेशन टू इन्व्हेस्टर्स अँड अदर इंटरेस्टेड पार्टीज. गुंतवणूकदार आणि इतर संबंधित पक्षांसाठी वेळेवर आणि उपयुक्त आर्थिक माहिती मिळवावी हा उद्देश असतो. बरोबर आहे. आता बघा याचे की एरियाज दिलेले आपल्याला. की ॲड्रेस बाय अकाउंटिंग स्टँडर्ड. AS द्वारा हाताळले जाणारे मुख्य मुद्दे कोणते आहेत. फर्स्ट आहे रिकॉग्नायझेशन ऑफ इव्हेंट, जे आपण स्टार्टिंगला बघितलं आहे. रिकॉग्नायझेशन ऑफ इव्हेंट अँड ट्रान्झॅक्शन इन फायनान्शियल स्टेटमेंट मीन्स व्यवहार व घटनांची नोंद आर्थिक निवेदनात करणे. सेकंड आहे मेजरमेंट ऑफ दिस ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट, या घटनांचे व्यवहाराचे मोजमाप करणे. थर्ड आहे प्रेझेंटेशन इन मिनिंगफुल अँड अंडरस्टँडेबल फॉर्मॅट, सादरीकरण समजण्यास सोप्या पद्धतीने करणे. आणि फोर्थ आहे डिस्क्लोजर रिक्वायरमेंट टू हेल्प स्टेक होल्डर मेक इन्फॉर्म डिसिजन, प्रकटन आवश्यकतामुळे हितधारक व गुंतवणूकदार सुज्ञ निर्णय घेऊ शकतात. बरोबर आहे. तर हे काय आहेत आपले की एरियाज आहे अकाउंटिंग स्टँडर्डचे. आता बघा याचे आपण MCQ सॉल्व्ह करूया. तर बघा फर्स्ट MCQ आहे वाय इज अकाउंटिंग कन्सिडर्ड लँग्वेज ऑफ बिझनेस. लेखांकन व्यवसायाची भाषा का मानली जाते. तर बघा ऑप्शन आहे इट टीच बिझनेस एथिक्स. सेकंड आहे इट रेकॉर्ड एम्प्लॉई बिहेवियर. थर्ड इट कम्युनिकेट फायनान्शियल रिझल्ट टू स्टेक होल्डर. अँड फोर्थ आहे इट मॅनेज कस्टमर रिलेशन. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड. इट कम्युनिकेट्स फायनान्शियल रिझल्ट टू स्टेक होल्डर, ते आर्थिक निकाल भागधारकांपर्यंत पोहोचवतो. नेक्स्ट सेकंड, व्हॉट कॅन हॅपन इफ फायनान्शियल अकाउंटिंग इज नॉट प्रॉपरली रेग्युलेटेड. जर आर्थिक लेखांकन योग्य प्रकारे नियंत्रित नसेल तर काय होऊ शकते. तर बघा इथे ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट, फायनान्शियल स्टेटमेंट बिकम मोर ॲक्युरेट. सेकंड, स्टेटमेंट मे बी मिसलिडिंग अँड डिसॉर्टेड. थर्ड, देअर विल बी मोर बिझनेस ग्रोथ. अँड फोर्थ, स्टेक होल्डर विल लॉस इंटरेस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड. स्टेटमेंट मे बिकम मिसलिडिंग अँड डिस्टॉर्टेड, निवेदने दिशाभूल करणारी व चुकीची असू शकतात. बरोबर आहे. नेक्स्ट थर्ड, व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड. लेखनाकीय मानकांचा मुख्य उद्देश काय आहे. बरोबर देखो ऑप्शन आहे टू प्रमोट बिझनेस मार्केटिंग. सेकंड, टू एनहान्स एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन. नेक्स्ट थर्ड, to standardize accounting principle and ensure comparability. And fourth that to help companies avoid taxes. The correct answer is the third, to standardize accounting principle and ensure comparability means लेखनाकीय तत्वांना प्रामाणिक करणे व तुलनात्मकता सुनिश्चित करणे. नेक्स्ट फोर्थ, अकाउंटिंग स्टँडर्ड आर इश्यूड बाय. लेखांकन मानके कोणी जारी करते. तर बघा ऑप्शन आहे इथे ओनली प्रायव्हेट कंपनीज. सेकंड, गव्हर्नमेंट अँड एक्सपर्ट अकाउंटिंग बॉडीज. थर्ड, पॉलिटिकल पार्टीज. अँड फोर्थ, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, गव्हर्नमेंट अँड एक्सपर्ट अकाउंटिंग बॉडीज, सरकार आणि तज्ञ लेखांकन संस्था. नेक्स्ट फिफ्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंक्शन ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड. खालीलपैकी कोणते लेखांकन मानकांचे कार्य नाही. तर बघा रिकॉग्नायझेशन ऑफ ट्रान्झॅक्शन आहे, मेजरमेंट ऑफ ट्रान्झॅक्शन आहे, प्रेझेंटेशन ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट हे नाही आहे, अँड डिस्क्लोजर ऑफ ट्रान्झॅक्शन हे पण आहे. मीन्स थर्ड जे आहे प्रेझेंटेशन ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट मीन्स जाहिरातीची सादरीकरण करणे हे फंक्शन नाही आहे अकाउंटिंग स्टँडर्ड्स. ओके. आता नेक्स्ट बघा 8.2 आपला कन्सेप्ट आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड. तर बघा याचे की पॉईंट्स बघू आपण. फर्स्ट दिलेला आहे हार्मोनायझेशन ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज अँड प्रॅक्टिस
मीन्स लेखांकन धोरणे आणि पद्धतीचे सुसंवादीकरण. बघा, द मेन एम ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड इज टू हार्मोनाइज द अकाउंटिंग पॉलिसीज अँड प्रॅक्टिस फॉलोड बाय व्हेरियस बिझनेस एंटिटीज. लेखांकन मानकाचा मुख्य उद्देश म्हणजे विविध व्यवसाय संस्थांकडून अवलंबल्या जाणाऱ्या लेखांकन धोरणे आणि पद्धतीचे सुसंवादीकरण करणे. बरोबर आहे. सेकंड आहे स्टँडर्डायझेशन ऑफ डायव्हर्स अकाउंटिंग प्रॅक्टिस. विविध लेखांकन पद्धतीने मानकीकरण कर. बघा काय आहे, अकाउंटिंग स्टँडर्ड हेल्प टू स्टँडर्डाइज द व्हॅरिड प्रॅक्टिस अडॉप्टेड इन डिफरंट ॲस्पेक्ट ऑफ अकाउंटिंग. लेखांकन मानके विविध लेखांकन घटनांसाठी अवलंबलेल्या पद्धतींना एकसंध बनवतात. बरोबर आहे. नेक्स्ट थर्ड, ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टँडर्डायझेशन. बघा फर्स्ट दिलेला आहे पॉइंट, एलिमिनेशन ऑफ नॉन कंपॅरेटिबल मीन्स तुलनात्मकतेचा अभाव दूर करणे. बघा इथे ऑप्शन दिले आहे, टू एलिमिनेट डिफरन्सेस इन अकाउंटिंग प्रॅक्टिस दॅट मेक फायनान्शियल स्टेटमेंट नॉन कंपॅरेबल अँड दस इम्प्रूव्हमेंट देअर रिलायबिलिटी. विविध संस्थांमधील आर्थिक निवेदनांची तुलनात्मकता सुनिश्चित करून त्यांची विश्वसनीयता वाढवणे. आणि सेकंड म्हटलं आहे प्रोव्हिजन ऑफ स्टँडर्ड पॉलिसी अँड नॉर्म्स. मानक धोरणे व मूल्यांकन निकष प्रदान करणे. बघा, टू प्रोव्हाइड अ कॉमन सेट ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज, व्हॅल्युएशन मेथड अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट. सर्व संस्थांसाठी एकसंध लेखांकन धोरणे, मूल्यांकन निकष आणि प्रकटन आवश्यकतांचा संच उपलब्ध करून देणे. ओके. नेक्स्ट फोर्थ पॉइंट आहे रिडक्शन ऑफ अकाउंटिंग अल्टरनेटिव्ह. लेखांकन पर्यायासाठी मर्यादा ठरवणे. बघा, अकाउंटिंग स्टँडर्ड लिमिट द नंबर ऑफ अकाउंटिंग अल्टरनेटिव्ह विदिन रिझनेबल बाउंड्रीज. लेखांकन मानके व्यवहार्यतेच्या मर्यादेत लेखांकनासाठी असलेले पर्याय कमी करतात. आणि फिफ्थ आहे एन्श्युअर कंपॅरेटिबिलिटी अक्रॉस एंटरप्राइजेस. विविध संस्थांमधील तुलनात्मकता सुनिश्चित करते. मीन्स दिस प्रमोट कंपॅरेटिबिलिटी ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट अमॉंग डिफरंट बिझनेस एंटरप्राइजेस. त्यामुळे विविध व्यवसाय व संस्थांची आर्थिक निवेदने परस्पर तुलना योग्य होतात. बरोबर आहे. आता याचे एमसीक्यूज बघूया आपण ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग स्टँडर्डचे. ओके, तर बघा फर्स्ट एमसीक्यूज दिलेला आहे, व्हॉट इज द सेंट्रल आयडिया ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड. लेखांकन मानकांचा मुख्य उद्देश काय आहे. तर बघा इथे ऑप्शन दिलेला आहे. फर्स्ट, टू कॉम्प्लिकेट अकाउंटिंग प्रोसिजर. सेकंड, टू हार्मोनाइज अकाउंटिंग पॉलिसी अँड प्रॅक्टिस. थर्ड, टू प्रमोट बिझनेस कॉम्पिटिशन. अँड फोर्थ, टू इन्क्रीज प्रॉफिट मार्जिन. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, टू हार्मोनाइज अकाउंटिंग पॉलिसी अँड प्रॅक्टिस. लेखांकन धोरणे आणि सराव एकसंध करण्यासाठी. नेक्स्ट सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड. खालीलपैकी काय लेखांकन मानकाचा उद्देश नाही. तर बघा फर्स्ट ऑप्शन आहे एलिमिनेट नॉन कंपॅरेटिबिलिटी ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, हा आहे. सेकंड, इम्प्रूव्ह रिलायबिलिटी ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, हा पण आहे. थर्ड, एनकरेज मॅक्झिमम अल्टरनेटिव्ह इन अकाउंटिंग, हा नाही आहे. आणि फोर्थ, स्टँडर्डाइज डिस्क्लोजर रिक्वायरमेंट, हा पण आहे. तर करेक्ट आन्सर जो आहे तो आपला काय आहे थर्ड, एनकरेज मॅक्झिमम अल्टरनेटिव्ह इन अकाउंटिंग. लेखांकनामध्ये जास्तीत जास्त पर्याय प्रोत्साहित करणे. नेक्स्ट थर्ड, हाऊ डू अकाउंटिंग स्टँडर्ड हेल्प इन फायनान्शियल रिपोर्टिंग. आर्थिक अहवाल सादर करण्यामध्ये लेखांकन मानके कशी मदत करतात. तर बघा ऑप्शन आहे इथे फर्स्ट, बाय अलाउइंग मल्टिपल इंटरप्रिटेशन. सेकंड, बाय रिड्युसिंग अल्टरनेटिव्ह अँड इम्प्रूव्हिंग कंपॅरेटिबिलिटी. थर्ड, बाय इग्नोरिंग व्हॅल्युएशन नॉर्म्स. अँड फोर्थ, बाय इन्क्रीजिंग टॅक्स लायबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, बाय रिड्युसिंग अल्टरनेटिव्ह अँड इम्प्रूव्हिंग कंपॅरेटिबिलिटी. पर्याय कमी करून आणि तुलनात्मकता वाढवून. नेक्स्ट फोर्थ, व्हॉट डज हार्मोनायझेशन इन अकाउंटिंग एम्स टू अचीव. लेखांकनामध्ये एक संधीचा उद्देश काय आहे. तर बघा इथे ऑप्शन आहे फर्स्ट, युनिफॉर्म पॉलिसी अक्रॉस एंटिटी. सेकंड, इन्क्रीज इन कंपनी स्पेसिफिक रूल्स. थर्ड, एलिमिनेशन ऑफ स्टँडर्ड डिस्क्लोजर. अँड फोर्थ आहे कॉम्प्लेक्सिटी इन फायनान्शियल स्टेटमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, युनिफॉर्म पॉलिसीज अक्रॉस एंटिटीज. सर्व संस्थांमध्ये एकसारखी धोरणे लागू करतात.
नेक्स्ट आता बघा बेनिफिट्स दिलेले आहे, बेनिफिट्स ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड, लेखांकनाचे फायदे मीन्स थर्ड पॉइंट आहे बेनिफिट्स अँड लिमिटेशन ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड. तर बघा इथे दिलेलं आहे फर्स्ट पॉइंट स्टँडर्डायझेशन ऑफ अकाउंटिंग प्रिन्सिपल अँड मेथड. तर बघा इथे ऑप्शन काय दिला आहे, अकाउंटिंग स्टँडर्ड डिस्क्राइब प्रिन्सिपल, व्हॅल्युएशन मेथड अँड देअर अप्लिकेशन टू एन्श्युअर ट्रू अँड फेअर व्ह्यू ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. लेखांकन तत्वे, मूल्यांकन तंत्र आणि त्यांची अंमलबजावणी यांचे मानकीकरण करून आर्थिक निवेदनांचे खरी व योग्य प्रतिमा दर्शवणे. आणि सेकंड म्हटलं आहे रिडक्शन ऑफ कन्फ्युजन इन ट्रीटमेंट. स्टँडर्ड रिड्यूस ऑर एलिमिनेट कन्फ्युजिंग व्हेरिएशन इन अकाउंटिंग ट्रीटमेंट. वेगवेगळ्या लेखांकन पद्धतील गोंधळ कमी करताना किंवा पूर्णपणे दूर करतात. बरोबर आहे. थर्ड म्हटलेलं आहे ॲडिशनल डिस्क्लोजर. स्टँडर्ड मे रिक्वायर डिस्क्लोजर बियॉन्ड लीगल रिक्वायरमेंट एन्शुरिंग मोर ट्रान्सपरन्सी. कायद्यानुसार आवश्यक नसलेल्या महत्त्वाच्या बाबींचे प्रकटन करण्याची गरज भासवतात. आणि फोर्थ आहे कंपॅरेटिबिलिटी अक्रॉस कंपनीज अँड कंट्रीज. स्टँडर्ड हेल्प्स कम्पेअर फायनान्शियल स्टेटमेंट अक्रॉस कंपनी अँड इवन ग्लोबली टू सम एक्सटेंट. वेगवेगळ्या कंपन्यांचे किंवा देशातील आर्थिक निवेदनांचे तुलनात्मक विश्लेषण शक्य होते. आता बघा लिमिटेशन्स दिलेले आहे. नेक्स्ट पॉइंट आपला लिमिटेशन्स ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड, लेखांकन मानकांच्या मर्यादा. तर बघा इथे फर्स्ट पॉइंट दिले आहे डिफिकल्टी इन चूजिंग बिटवीन अल्टरनेटिव्स मीन्स समटाइम्स मल्टिपल व्हॅलिड अकाउंटिंग ट्रीटमेंट एक्झिस्ट. चूजिंग द मोस्ट अप्रोप्रिएट वन इज डिफिकल्ट. वेगवेगळ्या पर्यायामधून योग्य लेखांकन पद्धत निवडणे कठीण ठरते. आणि सेकंड आहे रेस्ट्रिक्टेड स्कोप. बघा अकाउंटिंग स्टँडर्ड कॅन नॉट ओव्हरराईड लॉ, दे मस्ट कंप्लाय विथ द एक्झिस्टिंग स्टॅच्युटरी फ्रेमवर्क. लेखांकन मानके कायद्याच्या अधीन असतात व कार्यालयात बदल न करण्याचा निर्णय घेत नाही. आता बघा याचे आपण MCQ सॉल्व करणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्या. तर बघा फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे, व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड इन रिलेशन टू फायनान्शियल स्टेटमेंट. आर्थिक निवेदनांच्या संदर्भात लेखांकन मानकाचा मुख्य उद्देश काय आहे. तर बघा इथे ऑप्शन आहे फर्स्ट टू इन्क्रीज कंपनी प्रॉफिट, सेकंड टू डिस्क्राइब अकाउंटिंग प्रिन्सिपल अँड व्हॅल्युएशन टेक्निक, थर्ड दिलाय टू रिड्यूस एम्प्लॉई वर्कलोड अँड फोर्थ टू कंट्रोल इन्फ्लेशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड टू डिस्क्राइब अकाउंटिंग प्रिन्सिपल अँड व्हॅल्युएशन टेक्निक, लेखांकन तत्वे व मूल्यांकन तंत्रांचे वर्णन करण्यासाठी. नेक्स्ट सेकंड विच ऑफ द फॉलोइंग इज द बेनिफिट ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड. खालीलपैकी काय लेखांकन मानकांचे लाभ आहे. तर बघा ऑप्शन आहे इथे फर्स्ट इट रिप्लेस लीगल रिक्वायरमेंट, second it standardize confusing variation in accounting treatment, third it reduce financial transparency and fourth it hide additional disclosure. The correct answer आहे इथे second it standardize confusing variations in accounting treatment. लेखांकनातील गोंधळात टाकणाऱ्या विविध प्रकारांना प्रमाणित करतो. नेक्स्ट थर्ड what additional role do in accounting standard play regarding disclosure. उघड करण्याच्या बाबतीत लेखांकन मानके कोणती अतिरिक्त भूमिका बजावतात. तर बघा इथे ऑप्शन आहे फर्स्ट डिमांड ओनली लिगली रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन, सेकंड डिस्करेज एक्स्ट्रा फायनान्शियल डिटेल, थर्ड कॉल फॉर डिस्क्लोजर बियॉन्ड लीगल रिक्वायरमेंट अँड फोर्थ हाईड कंपॅरेटिव्ह डेटा. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड कॉल फॉर डिस्क्लोजर बियॉन्ड लीगल रिक्वायरमेंट. कायदेशीर अटीपेक्षा अधिक माहिती उघड करण्यास सांगतात. नेक्स्ट फोर्थ विच ऑफ द फॉलोइंग इज अ लिमिटेशन ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड. खालीलपैकी काय लेखांकन मानकाचे मर्यादा आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट दे अलाउ टू मच फ्लेक्सिबिलिटी, सेकंड दे ओव्हरराइड ऑल लॉज, थर्ड दे कॅन नॉट ओव्हरराइड स्टेटस अँड फोर्थ दे इन्क्रीज डिसिजन मेकिंग पॉवर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड दे कॅन नॉट ओव्हरराइड स्टेटस, ते कायद्यांवर मात करू शकत नाही. नेक्स्ट फिफ्थ why can choose between different accounting treatment be difficult. वेगवेगळ्या लेखांकन उपचारांमधून निवड करणे का कठीण असते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट
because they are always illegal. Second, because all alternative may be seen justifiable. Third, because standard provide no guidance. And fourth, because companies prefer inconsistency. The correct answer is second, because all alternatives may seem justificable, means कारण सर्व पर्याय योग्य वाटू शकतात. आता नेक्स्ट 8.4 चा कन्सेप्ट आपला प्रोसेस ऑफ फॉर्म्युलेशन ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड इन इंडिया. काय प्रोसेस आहे अकाउंटिंग स्टँडर्डची? तर बघा, इंट्रोडक्शन सगळ्यात पहिले पार्ट आपण की पॉइंट्स कव्हर करू याचे. बघा, द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया ICAI, being a premier accounting body in a country, took the leadership role by constituting accounting standard board in 1977. बरोबर आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ही देशातील प्रमुख लेखा संस्थान असून तिने 1987 मध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड्सची स्थापना करून नेतृत्वाची भूमिका घेतली. सेकंड पॉइंट आहे, ICAI हॅज टेकन सिग्निफिकंट इनिशिएटिव्ह टू एन्श्योर द स्टँडर्ड सेटिंग प्रोसेस इन कन्सल्टेटिव्ह अँड ट्रान्सपरंट. लेखा मानके तयार करण्याची प्रक्रिया सल्लागार आणि पारदर्शक राहील यासाठी ICAI ने महत्वपूर्ण पावले उचलली आहे. बरोबर. नेक्स्ट थर्ड पॉइंट, ASB considered International Finance Reporting Standard IFRS while forming Indian Accounting Standard means AS. बरोबर. भारतीय लेखा मानके तयार करताना ASB मीन्स आंतरराष्ट्रीय आर्थिक अहवाल मानके विचारात घेते. नेक्स्ट पॉइंट आहे, इट इंटिग्रेट देम विथ द इंडियन लॉ, कस्टम, युसेज अँड बिझनेस एन्व्हायरमेंट. ही मानके भारतीय कायदे, रूढी, प्रथा आणि व्यवसाय वातावरणाशी समाकलित केली जातात. ओके. नेक्स्ट पॉइंट आहे, द ASB include representative from industry bodies that is associates, CHAM, CII, FICCI, regulator, academians and government departments. ASB मध्ये उद्योग संस्था, नियामक, शैक्षणिक तज्ञ आणि शासकीय विभागांचे प्रतिनिधी असतात. नेक्स्ट पॉइंट आहे, ऑल्दो ASB इज कॉन्स्टिट्यूटेड बाय ICAI काउन्सिल, इट वर्क इंडिपेंडेंटली इन फॉर्म्युलेटिंग अकाउंटिंग स्टँडर्ड. ASB ची स्थापना ICAI च्या काउन्सिलने केली असली तरी ते लेखा मानके तयार करताना स्वतंत्रपणे कार्य करते. नेक्स्ट पॉइंट आहे, द ICAI काउन्सिल कॅन नॉट मॉडिफाय द ड्राफ्ट अकाउंटिंग स्टँडर्ड विदाउट कन्सल्टिंग ASB. ICAI चे काउन्सिल ASB चा सल्ला न घेता मसुदा लेखांमध्ये कोणते बदल करू शकत नाही. आता बघा, प्रोसिजर्स दिलेली आहे. स्टँडर्ड सेटिंग प्रोसिजर बाय ASB कडून लेखा मानके तयार करण्याची प्रक्रिया. तर बघा, फर्स्ट पॉइंट आहे आयडेंटिफिकेशन ऑफ ब्रॉड एरियाज. बघा, ASB आयडेंटिफाय ब्रॉड एरियाज फॉर फॉर्म्युलेशन ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड. मुख्य क्षेत्रांची ओळख सगळ्यात पहिला पॉइंट आहे आपला. लेखा मानकांसाठी आवश्यक मुख्य क्षेत्राची ASB ओळख ASB कडून केली जाते. सेकंड आहे कॉन्स्टिट्यूशन स्टडी ग्रुप. जो आपण सेकंड स्लाइड्स बघितली होती त्याच्यामध्ये पूर्ण फॉर्म्युलेशन सांगितले होते, तेच पॉइंट आहेत. तेच पॉइंट आता इथे आपण एक्सप्लेन करत आहोत. ओके. बघा, ASB फॉर्म स्टडी ग्रुप टू ड्राफ्ट प्रपोज अकाउंटिंग स्टँडर्ड. अभ्यास गटांची स्थापना. सुचवलेले लेखा मानक तयार करण्यासाठी ASB अभ्यास गट स्थापन करते. बरोबर आहे. सेकंड पॉइंट आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ स्टडी ग्रुप. थर्ड आहे प्रिलिमिनरी ड्राफ्ट प्रिपरेशन. बघा काय आहे, द ड्राफ्ट इन्क्लूड ऑब्जेक्टिव्ह, स्कोप, डेफिनेशन्स, रिकॉग्नायझेशन, मेजरमेंट, प्रेझेंटेशन अँड डिस्क्लोजर. प्रारंभिक मसुदा तयार करणे हा थर्ड पॉइंट आहे आपला. या मसुद्यात उद्दिष्ट, व्याप्ती, व्याख्या, ओळख, मोजमाप, सादरीकरण व प्रकटीकरण यांचा समावेश असतो. मी थर्ड पॉइंट काय आहे, प्रिलिमिनरी ड्राफ्ट प्रिपरेशन. फोर्थ पॉइंट आहे इंटरवल रिव्ह्यू अँड रिव्हिजन. ASB रिवाइज द ड्राफ्ट आफ्टर डिस्कशन. आंतरिक पुनरावलोकन व सुधारणा. चर्चेनंतर मसुदा सुधारित केला जातो. नेक्स्ट फिफ्थ पॉइंट आहे सर्क्युलेशन टू ICAI काउन्सिल अँड एक्सटर्नल बॉडीज. द ड्राफ्ट इज सेंड टू ICAI काउन्सिल
and bodies like SEBI, DCA, C&AG, CBDT etc. बघा, ICAI काउन्सिल हे बाह्य संस्थांना प्रसारित करते मसुदा ICAIच्या सदस्यांना व SEBI, DCA, C&AG, CBDT इत्यादी बाह्य संस्थांना पाठवला जातो. मीन्स सर्क्युलेशन टू ACI काउन्सिल अँड एक्सटर्नल बॉडी. नेक्स्ट 6 पॉइंट आहे मीटिंग्स विथ रिप्रेझेंटेटिव्ह. ASB होल्ड मीटिंग्स विथ धीज बॉडीज टू गेट देअर फीडबॅक. मीन्स प्रतिनिधींशी बैठक, या संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून अभिप्राय घेतला जातो. बरोबर. नेक्स्ट 7 पॉइंट आहे एक्सपोजर ड्राफ्ट. फायनल एक्सपोजर ड्राफ्ट इज रिलीज फॉर पब्लिक कमेंट्स. एक्सपोजर ड्राफ्ट मध्ये बघा अंतिम मसुदा जनतेच्या अभिप्रायासाठी प्रसिद्ध केला जातो. 8 पॉइंट आहे फायनलायझेशन ऑफ ड्राफ्ट. बरोबर आहे. बेस्ड ऑन कमेंट द ड्राफ्ट इज फायनलाइज अँड सेंड टू ICAI काउन्सिल. अंतिम मसुदा तयार करणे, अभिप्रायानुसार मसुदा अंतिम केला जातो आणि ICAI काउन्सिलकडे पाठवला जातो. हा 8 पॉइंट आहे. आणि 9 पॉइंट आहे अप्रुव्हल अँड इश्युएन्स, मंजुरी व प्रसिद्धी. फॉर नॉन कॉर्पोरेट एंटिटीज स्टँडर्ड आर इश्यूड बाय ICAI. फॉर कॉर्पोरेट एंटिटीज स्टँडर्ड इश्यूड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. मीन्स गैर निगमित संस्थांसाठी ICAI लेखा मानक जारी करते आणि निगमित संस्थांसाठी भारत सरकार लेखा मानक जारी करते. ओके. तर हे पॉइंट्स आहे, फॉर्म्युलेशन्स आहे, अकाउंटिंग स्टँडर्ड क्रिएट करण्याचे प्रोसेस आहे. आता बघा आपण लिस्ट ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड्स बघूया की अकाउंटिंग स्टँडर्ड्स काय. तर अकाउंटिंग स्टँडर्ड्स नुसार त्याचे काय टायटल आहे, कशासाठी बनवलेले आहेत अकाउंटिंग स्टँडर्ड, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही मिनिमम 2दा 3दा किंवा आपल्या मोबाईल्समध्ये हे त्याचं स्क्रीनशॉट काढून तुम्ही याला डबल वाचा. मीन्स हा व्हिडिओ सगळ्यात इम्पॉर्टंट राहणार. आणि हे जे आता आपण स्टँडर्ड पण शिकणार आहे 29 स्टँडर्ड्स आहे, तर ते पूर्ण तुम्हाला लक्षात पाहिजे की कोणता स्टँडर्ड कशासाठी यूज होत आहे. ओके. तर बघा इथे आपण स्टँडर्ड आणि त्याच्यानंतर त्याचा लेखा शीर्षक काय आहे आणि हिंदी मराठी आणि इंग्लिशमध्ये दोघांमध्ये सांगत आहे. तर बघा अकाउंटिंग स्टँडर्ड 1 मीन्स ES1 हा कशासाठी असतो, डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसी मीन्स लेखा धोरणांचे प्रकटीकरण करण्यासाठी. सेकंड आहे ES2 हा रिवाइज्ड आहे, व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज मीन्स साठ्यांचे मूल्यांकनसाठी. थर्ड आहे ES3 हा पण रिवाइज्ड आहे, कॅश फ्लो स्टेटमेंटसाठी मीन्स रोख प्रवाह पत्रकेसाठी. थर्ड आहे ES4 कॉन्टिजेन्सी अँड इव्हेंट ऑकरिंग आफ्टर द बॅलन्स शीट डेट. अनिश्चित व समतोल पत्रक दिनांकानंतर घडणाऱ्या घटनांसाठी ES4. नंतर आहे ES5 नेट प्रॉफिट और लॉस फॉर द पिरियड प्रायर पिरियड आयटम अँड चेंजेस इन अकाउंटिंग पॉलिसी. कालावधीसाठी निव्वळ नफा तोटा, मागील कालावधीची खाती व लेखा धोरणातील बदल. नेक्स्ट आहे आपलं बघा ES6 विड्रॉ झालेला आहे, डेप्रिसिएशन अकाउंटिंग विड्रॉ ड्यू टू ES10 हा ES10 साठी काय झालेला आहे, विड्रॉ झाला आहे. घसारा लेखांकन ES10 मुळे रद्द करण्यात आला आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे ES7 अकाउंटिंग फॉर कन्स्ट्रक्टिंग कॉन्ट्रॅक्ट बांधकाम करणाऱ्याचे लेखांकन हा रिवाइज्ड आहे. ES8 विड्रॉ झालेला आहे. पुन्हा बघा अकाउंटिंग फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट विड्रॉ ड्यू टू ES26 संशोधन व विकासाचे लेखांकन ES26 मुळे काय झालेला आहे, रद्द झालेला आहे. त्याच्यानंतर ES9 आहे जो रेव्हेन्यू रिकॉग्नायझेशनसाठी होतो मीन्स उत्पन्नाची ओळखसाठी. त्याच्यानंतर ES10 आहे जो प्रॉपर्टी प्लांट आणि इक्विपमेंट मीन्स मालमत्ता वनस्पती आणि उपकरणे जो ES6 विड्रॉ झालेला आहे त्याच्यासाठी हा एक आलेला आहे. ओके. नेक्स्ट ES11 आहे जो रिवाइज केलेला आहे. बघा द इफेक्ट ऑफ चेंज इन फॉरेन एक्सचेंज रेट परकीय चलन विनिमय दरातील बदलांचे परिणाम. बरोबर आहे. नंतर आहे ES12 अकाउंटिंग फॉर गव्हर्नमेंट ग्रांट्स शासकीय अनुदानाचे लेखांकन. 13 आहे ES13 अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट गुंतवणुकीचे लेखांकन. नेक्स्ट आहे ES14 अकाउंटिंग फॉर एम्प्लॉयगेशन मीन्स विलिनीकरणाचे लेखांकन. नेक्स्ट आहे ES15 जो रिवाइज आहे एम्प्लॉई बेनिफिट्स मीन्स कर्मचारी लाभ. ओके. नेक्स्ट ES16
AS16 जो आहे तो कशासाठी आहे बघा बघा AS16 जो आहे तो कशासाठी आहे बॉरोइंग कॉस्ट म्हणजे कर्ज खर्च. नेक्स्ट आहे AS17 जो आहे सेगमेंट रिपोर्टिंग मीन्स विभागीय अहवालसाठी. नेक्स्ट आहे AS18 जो रिलेटेड पार्टी डिस्क्लोजर मीन्स संबंधित पक्ष प्रकटीकरणसाठी. नेक्स्ट आहे AS19 जो आहे लीज साठी मीन्स भाडे करार. नेक्स्ट आहे AS20 अर्निंग पर शेअर मीन्स प्रति शेअर कमाईसाठी. ओके. नेक्स्ट जो आहे तो आहे AS21 कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट मीन्स एकत्रित आर्थिक विधानेसाठी. नेक्स्ट आहे AS22 अकाउंटिंग फॉर टॅक्स ऑन इन्कम उत्पन्नावरील करांचे लेखांकनसाठी. नेक्स्ट आहे AS23 अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट इन असोसिएट इन कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट मीन्स एकत्रित आर्थिक विधानांत सहयोगी संस्थांमधील गुंतवणुकीचे लेखांकन. नेक्स्ट आहे AS24 मीन्स डिसकंटिन्यूइंग ऑपरेशन बंद होणारे संचालन. नेक्स्ट आहे AS25 मीन्स इंटेरियम फायनान्शियल रिपोर्टिंग अंतरिम आर्थिक अहवाल. नेक्स्ट आहे AS26 जे आहे इंटेंजिबल असेट साठी मीन्स अमूर्त मालमत्ता. नेक्स्ट आहे AS27 फायनान्शियल रिपोर्टिंग ऑफ इंटरेस्ट इन जॉइंट व्हेंचर संयुक्त उपक्रमामधील हितसंबंधांचे आर्थिक अहवाल. नेक्स्ट आहे AS28 इम्पेअरमेंट ऑफ असेट मालमत्तेचा मूल्यह्रास. आणि नेक्स्ट लास्ट आहे AS29 जो दिलाय प्रोव्हिजन कॉन्टिंजंट लायबिलिटी अँड कॉन्टिंजंट असेट तरतुदी संभाव्य जबाबदारा व संभाव्य मालमत्ता याच्यासाठी दिले आहे AS29. तर हे जे 29 कन्सेप्ट आहे अकाउंटिंग स्टँडर्ड जे दिलेली आहे आपल्याला लिस्ट हे तुम्हाला लक्षात पाहिजे कारण की हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि याच्यावरचे क्वेश्चन्स विचारतात. तर हा व्हिडिओ तुम्ही 2दा बघा 3दा बघा कसंही करून बघा पण बघा. ओके. आता बघा त्याच्यावरचे MCQs आहेत. आता 29 आपल्याजवळ अकाउंटिंग स्टँडर्ड्स दिलेले आहेत तर 29 MCQs पण आपण सॉल्व्ह करणार आहे. तर बघा इथे क्वेश्चन 1 दिला की AS इज रिलेटेड टू. आता तुमच्या लक्षात आलं पाहिजे की AS1 रिलेटेड कशाशी आहे. AS1 खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे. तर बघा ऑप्शन आहे आपल्याजवळ रेव्हेन्यू रिकॉग्नायझेशन, सेकंड व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी, थर्ड डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज अँड फोर्थ कॅश फ्लो स्टेटमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज लेखा धोरणांचे प्रकट. नेक्स्ट 2 AS2 डील्स विथ. AS खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे. तर बघा ऑप्शन आहे इन्व्हेस्टमेंट, व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी, लिजेस, बॉरोइंग कॉस्ट. तो करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी साठ्यांचे मूल्यांकन. नेक्स्ट AS3 कन्सर्न विथ. AS3 खालीलपैकी कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे. तर बघा कॅश फ्लो स्टेटमेंट, सेकंड गव्हर्नमेंट ग्रांट, थर्ड एम्ब्लॅगेशन अँड फोर्थ डेप्रेसिएशन अकाउंटिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट कॅश फ्लो स्टेटमेंट रोख प्रवाह विवरणपत्रे. नेक्स्ट AS4 खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे. तर बघा लीज, रेव्हेन्यू रिकॉग्नायझेशन, कॉन्टिजेन्सी अँड इव्हेंट आफ्टर बॅलन्स शीट डेट अँड फोर्थ अकाउंटिंग फॉर कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड कॉन्टिजेन्सी अँड इव्हेंट्स आफ्टर बॅलन्स शीट डेट अनिश्चितता आणि ताळेबंद दिनांकानंतर घडणाऱ्या घटना. नेक्स्ट AS5 इज अप्लिकेबल टू. AS5 कोणत्या विषयाशी संबंधित आहे. तर बघा फर्स्ट आहे बॉरोइंग कॉस्ट, सेकंड चेंजेस इन अकाउंटिंग पॉलिसी, थर्ड कॉन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट अँड फोर्थ सेगमेंट रिपोर्टिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड चेंजेस इन अकाउंटिंग पॉलिसी लेखा धोरणातील बदल. नेक्स्ट 6 which AS has been withdrawn due to the issuance of AS10. AS10 लागू झाल्यामुळे कोणते AS मागे घेण्यात आले. तर हे सगळ्यांनाच माहित आहे बघा AS5, AS6, AS8, AS12. तर करेक्ट आन्सर आहे AS6 मीन्स AS6 हा कशासाठी होतो डेप्रिसिएशन ऑफ अकाउंटिंग मीन्स घसारा लेखांकनासाठी त्याच्यासाठी AS10 आलेला आहे. नेक्स्ट 7 AS7 डील्स विथ. AS7 खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे. तर बघा ऑप्शन आहे एम्ब्लॅगेशन, इंटेंजिबल असेट,
थर्ड अकाउंटिंग फॉर कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट अँड फोर्थ सेगमेंट रिपोर्टिंग. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड अकाउंटिंग फॉर कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट, बांधकाम करार लेखांकन. नेक्स्ट 8. Which AS has been withdrawn due to AS 26 becoming mandatory? AS 26 सक्तीने लागू झाल्यामुळे कोणते AS मागे घेण्यात आले आहेत? बघा ऑप्शन आहे फर्स्ट AS 8, AS 9, AS 13, AS 16. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट AS 8. AS 8 जो आहे तो अकाउंटिंग फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी आहे, संशोधन व विकास लेखांकनासाठी. नेक्स्ट 9th. AS9 इज रिलेटेड टू. AS9 खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन आहे बॉरोइंग कॉस्ट, सेकंड अर्निंग पर शेअर, थर्ड रेव्हेन्यू रिकॉग्नायझेशन अँड फोर्थ गव्हर्नमेंट ग्रांट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड रेव्हेन्यू रिकॉग्नायझेशन, महसूल ओळख. नेक्स्ट 10th. AS10 डील विथ. AS10 खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर बघा इथे ऑप्शन दिलेले आहे फर्स्ट प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट, सेकंड कंसॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट, थर्ड लीज अँड फोर्थ गव्हर्नमेंट ग्रांट. तो करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट, मालमत्ता संयंत्र आणि उपकरणे. नेक्स्ट 11. AS11 इज रिलेटेड टू. AS11 खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन आहे अकाउंटिंग फॉर गव्हर्नमेंट ग्रांट्स, सेकंड अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट, थर्ड इफेक्ट ऑफ चेंजेस इन फॉरेन एक्सचेंज रेट अँड फोर्थ आहे अर्निंग पर शेअर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड इफेक्ट ऑफ चेंजेस इन फॉरेन एक्सचेंज रेट, परकीय चलन विनिमय दरातील बदलांचा परिणाम. नेक्स्ट 12th. AS12 डील विथ. AS12 खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन आहे अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट, सेकंड एम्प्लॉई बेनिफिट, थर्ड अकाउंटिंग फॉर गव्हर्नमेंट ग्रांट अँड फोर्थ डेप्रिसिएशन ऑफ अकाउंटिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड अकाउंटिंग फॉर गव्हर्नमेंट ग्रांट, सरकारी अनुदान लेखांकन. नेक्स्ट 13. AS13 इज अप्लिकेबल टू. AS13 खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर बघा फर्स्ट आहे अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट, सेकंड सेगमेंट रिपोर्टिंग, थर्ड लीज अँड फोर्थ डिसकंटिन्युइंग ऑपरेशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट, गुंतवणुकीचे लेखांकन. नेक्स्ट 14. AS14 रिलेटेड टू. AS14 खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन आहे रेव्हेन्यू रिकॉग्नायझेशन, सेकंड एम्प्लॅगेशन, थर्ड कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट अँड फोर्थ फॉरेन करन्सी ट्रान्झॅक्शन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड एम्प्लॅगेशन, विलिनीकरण. नेक्स्ट 15. AS15 डील्स विथ. AS15 खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर बघा फर्स्ट एम्प्लॉई बेनिफिट, सेकंड अकाउंटिंग पॉलिसी, थर्ड बॉरोइंग कॉस्ट अँड फोर्थ रिसर्च अँड डेव्हलपमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट एम्प्लॉई बेनिफिट, कर्मचारी लाभ. नेक्स्ट 16. AS16 इज असोसिएट विथ. AS16 कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन आहे गव्हर्नमेंट ग्रांट, सेकंड बॉरोइंग कॉस्ट, थर्ड कॅश फ्लो स्टेटमेंट अँड फोर्थ रिलेटेड पार्टी डिस्क्लोजर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड बॉरोइंग कॉस्ट, कर्ज खर्च. नेक्स्ट 17. AS17 रिलेटेड टू. AS17 खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर बघा फर्स्ट आहे सेगमेंट रिपोर्टिंग, सेकंड कंसॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट, थर्ड टॅक्सेस ऑन इन्कम अँड फोर्थ इंटेरियम फायनान्शियल रिपोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट सेगमेंट रिपोर्टिंग, विभागीय अहवाल. नेक्स्ट 18. AS18 इज रिलेटेड टू. AS18 खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बॉरोइंग कॉस्ट, सेकंड रिलेटेड पार्टी डिस्क्लोजर, थर्ड फॉरेन एक्सचेंज अँड फोर्थ इन्व्हेस्टमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड रिलेटेड पार्टी डिस्क्लोजर, संबंधित पक्ष प्रकटन. नेक्स्ट 19. AS19 डील विथ. AS19 खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर बघा फर्स्ट ऑप्शन आहे लीज, इन्व्हेस्टमेंट, डिसकंटिन्युइंग ऑपरेशन अँड टॅक्सेस ऑन इन्कम. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट लीज, भाडे करार. नेक्स्ट 20. AS20 इज अप्लिकेबल टू. AS20 खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन आहे
सेगमेंट रिपोर्टिंग, सेकंड बॉरोइंग कॉस्ट, थर्ड अर्निंग पर शेअर अँड फोर्थ गव्हर्नमेंट ग्रांट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड अर्निंग पर शेअर, प्रति शेअर नफा. नेक्स्ट 21. AS21 रिलेटेड टू. AS21 खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन आहे सेगमेंट रिपोर्टिंग, सेकंड कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट, थर्ड इंटरियम फायनान्शियल रिपोर्टिंग अँड फोर्थ आहे बॉरोइंग कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट, एकत्रित वित्तीय विवरणपत्रे. नेक्स्ट 22. AS22 डील विथ. AS22 खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन आहे एम्प्लॉई बेनिफिट, सेकंड अकाउंटिंग फॉर टॅक्सेस ऑन इन्कम, थर्ड इंटँजिबल असेट्स अँड फोर्थ डिसकंटिन्यूइंग ऑपरेशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड अकाउंटिंग फॉर टॅक्सेस ऑन इन्कम, उत्पन्नावरील कराचे लेखांकन. नेक्स्ट 23. AS23 इज रिलेटेड टू. AS23 खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन आहे इन्व्हेस्टमेंट इन असोसिएट इन कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट, सेकंड अर्निंग पर शेअर, थर्ड अकाउंटिंग पॉलिसीज अँड फोर्थ लीज. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट इन्व्हेस्टमेंट इन असोसिएट इन कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट, एकत्रित वित्तीय विवरणपत्रामधील सहयोगी संस्थांमधील गुंतवणूक. नेक्स्ट 24. AS24 डील्स विथ. AS24 खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिसकंटिन्यूइंग ऑपरेशन, सेकंड इंटँजिबल असेट, थर्ड गव्हर्नमेंट ग्रांट अँड फोर्थ इन्व्हेस्टमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट डिसकंटिन्यूइंग ऑपरेशन, बंद होणारी कार्य. नेक्स्ट 25. AS25 इज अप्लिकेबल टू. AS25 खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर बघा फर्स्ट इंटरियम फायनान्शियल रिपोर्टिंग, सेकंड सेगमेंट रिपोर्टिंग, डेप्रिसिएशन अँड जॉईंट व्हेंचर. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट इंटरियम फायनान्शियल रिपोर्टिंग, तात्पुरतीय वित्तीय अहवाल. नेक्स्ट 26. AS26 रिलेटेड टू. AS26 कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर बघा फर्स्ट ऑप्शन आहे इंटँजिबल असेट, सेकंड लीज, थर्ड एम्प्लॉई बेनिफिट अँड फोर्थ सेगमेंट रिपोर्टिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट इंटँजिबल असेट्स, अमूर्त मालमत्ता. नेक्स्ट 27. AS27 इज अबाउट. AS27 खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फायनान्शियल रिपोर्टिंग ऑफ इंटरेस्ट इन जॉईंट व्हेंचर, सेकंड बॉरोइंग कॉस्ट, थर्ड टॅक्सेस ऑन इन्कम अँड फोर्थ कन्सॉलिडेशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट फायनान्शियल रिपोर्टिंग ऑफ इंटरेस्ट इन जॉईंट व्हेंचर, संयुक्त व्यवसायातील हितसंबंधांचे वित्तीय अहवाल. नेक्स्ट 28. AS28 इज रिलेटेड टू. AS28 खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इम्पेअरमेंट ऑफ असेट, सेकंड इंटँजिबल असेट, थर्ड अर्निंग पर शेअर अँड फोर्थ रिलेटेड पार्टी डिस्क्लोजर. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट इम्पेअरमेंट ऑफ असेट्स, मालमत्तेची घसरण. नेक्स्ट 29. AS29 रिलेटेड टू. AS29 खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रोव्हिजन, कॉन्टिजेंट लायबिलिटी अँड कॉन्टिजेंट असेट, सेकंड इंटरियम रिपोर्टिंग, थर्ड कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट अँड फोर्थ रेव्हेन्यू रिकॉग्नायझेशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट प्रोव्हिजन, कॉन्टिजेंट लायबिलिटी अँड कॉन्टिजेंट असेट, तरतुदी, अनिश्चित दायित्वे आणि अनिश्चित मालमत्ता. नेक्स्ट आहे आपला 8.5 जो कॉमन MCQs आहेत, जे आपण कॉमन MCQ सॉल्व्ह करणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स जेणेकरून नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळतील. आणि व्हिडिओला एक लाईक करून द्या, मीन्स मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी व्हिडिओज बनवू. ठीक आहे, तर फर्स्ट कॉमन MCQ सॉल्व्ह करूया आपण. इथे बघा फर्स्ट दिलेला आहे व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड. हिशेबाच्या मानकांचा मुख्य उद्देश काय आहे? तर बघा ऑप्शन आहे इथे फर्स्ट मॅक्झिमायझिंग प्रॉफिट, सेकंड एलिमिनेटिंग नॉन कंपॅरेटिबल ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, थर्ड अवॉइडिंग टॅक्सेशन अँड फोर्थ इन्क्रीजिंग सेल. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड एलिमिनेटिंग नॉन कंपॅरेटिबिलिटी ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, वित्तीय विवरणपत्रातील तुलनात्मकतेचा अभाव दूर करणे. नेक्स्ट सेकंड वन ऑफ द की बेनिफिट ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड इज.
हिशोबाच्या मानकांपैकी एक महत्त्वाचा फायदा कोणता आहे? तर बघा, फर्स्ट ऑप्शन आहे इन्क्रीजिंग टॅक्स लायबिलिटी, सेकंड एनकरेजिंग नॉट डिस्क्लोजर, थर्ड एन्शुरिंग कंपॅरेबिलिटी ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट अँड फोर रिड्युसिंग शेअर होल्डर इक्विटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, एन्शुरिंग कंपॅरेबिलिटी ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, वित्तीय विवरणपत्रांनी तुलनात्मकता सुनिश्चित करणे. नेक्स्ट, थर्ड, विच ऑफ द फॉलोइंग इज अ लिमिटेशन ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड? खालीलपैकी कोणती हिशेबाच्या मानकांची मर्यादा आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इझी डिसिजन मेकिंग, सेकंड ओव्हररायडिंग द स्टेट, थर्ड मल्टिपल ट्रीटमेंट मे क्रिएशन कन्फ्युजन अँड फोर एनकरेजिंग ट्रान्सपरन्सी. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, मल्टिपल ट्रीटमेंट मे क्रिएट कन्फ्युजन, अनेक उपचारामुळे संभ्रम निर्माण होतो. नेक्स्ट, फोर्थ, कॅन अकाउंटिंग स्टँडर्ड ओव्हरराईड द स्टेट? हिशोबानी मानके कायद्यांवर मात करू शकतात? तर बघा, ऑप्शन आहे इथे यस, नो, समटाइम्स, ओनली इन प्रायव्हेट कंपनीज. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, नो, नाही. नेक्स्ट, फिफ्थ, अकाउंटिंग स्टँडर्ड फॉर नॉन कॉर्पोरेट एंटिटीज इन इंडिया आर इश्यूड बाय? भारतात नॉन कॉर्पोरेट संस्थांसाठी हिशोब मानके कोण जारी करते? तर बघा, ऑप्शन आहे इथे फर्स्ट सेंट्रल गव्हर्नमेंट, सेकंड स्टेट गव्हर्नमेंट, थर्ड इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया मीन्स ICAI अँड फोर्थ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया ICAI. नेक्स्ट, सिक्स, अकाउंटिंग स्टँडर्ड्स हिशोब मानके हे. तर बघा, ऑप्शन आहे हार्मोनाइज अकाउंटिंग पॉलिसीज, सेकंड एलिमिनेट नॉन कंपॅरेबिलिटी ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, थर्ड इम्प्रूविंग द रिलायबिलिटी ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट अँड ऑल ऑफ द अबव. करेक्ट आन्सर आहे इथे ऑल ऑफ द अबव मीन्स हिशोबाच्या धोरणामध्ये एकरूपता आणतात, सेकंड वित्तीय विवरणपत्रांच्या तुलनात्मकतेचा अभाव दूर होते आणि थर्ड वित्तीय विवरणपत्रांची विश्वसनीयता सुधारतात. म्हणून आन्सर आहे वरील सर्व. नेक्स्ट, सेवन, it is essential to standardize accounting principle and policy in order to ensure पारदर्शकता, सुसंगता आणि तुलनात्मकता सुनिश्चित करण्यासाठी हिशोब तत्वे आणि धोरणांचे प्रमाणबद्ध करणे आवश्यक आहे. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ट्रान्सपरन्सी, कन्सिस्टन्सी, कंपॅरेटिव्हिटी. आन्सर आहे इथे ऑल ऑफ द अबव. आता टेस्ट युअर नॉलेजचे क्वेश्चन्स आहे. याचे ऑप्शन्स तुम्हाला जे आन्सर्स आहे ते कमेंट सेक्शन्समध्ये द्यायचे आहे 1 2 3 4 मध्ये आणि आन्सर्स द्यायचे आहे ट्रू आणि फॉल्समध्ये. व्हिडिओला जे पूर्ण बघतात आहे ते हे MCQ सॉल्व करत आहे. ठीक आहे. तर बघा, इथे फर्स्ट दिलेलं आहे आपल्याला की अकाउंटिंग स्टँडर्ड आर रिटर्न पॉलिसी डॉक्युमेंट इश्यूड बाय एक्सपर्ट अकाउंटिंग बॉडी और बाय गव्हर्नमेंट और अदर रेग्युलेटरी बॉडी कव्हरिंग ॲस्पेक्ट रिकॉग्नायझेशन, measurement, presentation and disclosure of accounting transaction and events in financial statement. बरोबर. हिशोब मानके ही लेखा परीक्षणातील तज्ञ संस्था किंवा सरकार इतर नियंत्रण संस्थेद्वारे जारी केलेली धोरणात्मक कागदपत्रे असतात जी आर्थिक व्यवहार आणि घटनांच्या ओळख, मोजमाप, सादरीकरण आणि प्रकटीकरण या संबंधी मार्गदर्शन करतात. त्याचा आन्सर तुम्हाला ट्रू किंवा फॉल्स आहे याच्यामध्ये द्यायचा आहे कमेंट सेक्शन्समध्ये. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन म्हटलं आहे की अकाउंटिंग स्टँडर्ड कॅन ओव्हरराईड द स्टेट? हिशोब मानके कायद्यांवर मात करू शकतात. आन्सर द्यायचा आहे ट्रू किंवा फॉल्स मध्ये. नेक्स्ट, थर्ड, डिफिकल्टीज इन मेकिंग चॉईस बिटवीन डिफरंट ट्रीटमेंट इज वन ऑफ द बेनिफिट ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड. विविध उपचारांमध्ये निवड करण्यातील अडचणी ही हिशोब मानकांचा एक फायदा आहे. आन्सर द्या ट्रू किंवा फॉल्स. फोर्थ आहे रिक्वायरमेंट फॉर ॲडिशनल डिस्क्लोजर इज लिमिटेशन ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड. अतिरिक्त प्रकटीकरणाच्या गरजा ही हिशोब मानकांची मर्यादा आहे. ट्रू किंवा फॉल्स. नेक्स्ट, फिफ्थ, ASB स्टँड्स फॉर अकाउंटिंग स्टँडर्डायझेशन बेंचमार्किंग. ASB म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्डायझेशन बेंचमार्किंग. तर ट्रू किंवा फॉल्स, होय किंवा नाही. सिक्स्थ आहे देअर आर नो लिमिटेशन्स टू अकाउंटिंग स्टँडर्ड. हिशोब मानकांना कोणत्याही मर्यादा नाही. आन्सर ट्रू आणि फॉल्स मध्ये द्या. ज्यांनी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो आपण इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड याचा कन्सेप्ट बघणार आहे, जे 9th युनिट आपला आहे. ओके. याच्या पहिले आपण आता 8 युनिट कव्हर झाले आहे.
असेच आपल्याला मिनिमम 55 व्हिडिओज क्रिएट करायचे आहे डिटेल्समध्ये. आणि प्लस जे एक्स्ट्रा आपण व्हिडिओ बनवणार आहे जे MCQs वाईज आहेत ते तर वेगळे राहणारच आहे, प्लस 55 व्हिडिओज आपले राहणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळतील. आणि व्हिडिओला एक लाईक पण करून द्या. मीन्स मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी व्हिडिओज बनवू शकणार. तर असे टोटल आपण 55 आणि प्लस जे MCQचे आहेत ते मिनिमम आपल्याला मिनिमम नाही म्हणता तरी ते आपले 200 व्हिडिओज ते बनतीलच. ठीक आहे. तर ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू मला सर्व व्हिडिओ झाले. तेव्हापर्यंत धन्यवाद.